नमस्कार मित्रांनो, जे आता 2 दिवस मागील 3 शिफ्टमध्ये जे आपले एक्झाम झाले ना जीएमसी नागपूरचे, त्या एक्झामच्या अनालिसिसवरनं जे महत्त्वाचे टॉपिक जे आता येणाऱ्या एक्झामच्या 3-4 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, विशेष कोणत्या टॉपिकवर भर दिलं पाहिजे त्यासंबंधी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर ते तुम्ही बघा. आता मित्रांनो, जे आता 2 दिवस एक्झाम झालेले होते ना, त्या एक्झाममध्ये चालू घडामोडीवर जास्त भर होता बरं का. मॅक्झिमम वेटेज जो होता ना चालू घडामोडीवर, जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यावर आले. आणि चालू घडामोडीवर विशेषतः जर ऑब्झर्व केलं तर नागपूर रिलेटेड बातम्या सगळ्या होत्या. म्हणजे नागपूर जे कालच एक प्रश्न आला ना, पद्मश्री प्राप्त व्यक्ती नागपूरमधला कोण आहे म्हणून मेश्राम सरांचं नाव ते म्हणा, किंवा नागपूरमध्ये जे कुठले पर्यटन स्थळ आहे त्या संबंधी प्रश्न यायला लागलेत. आणखी जिल्हा विशेष ज्या काही घडामोडी आहेत त्या रिलेटेड सगळे प्रश्न यायला लागले. ते जर ऑब्झर्व केलं मी तर तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्राचे जे आपले पुरस्कार वगैरे आहेत ना, महाराष्ट्राचे चालू घडामोडी विशेषतः महाराष्ट्रावर आणि नागपूरवर फोकस करा. व इंटरनॅशनल लेवलच्या बातमी वगैरे बघत वेळ घालू नका. तर शेवटच्या दिवसामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं रिव्हिजन होईल आणि जास्तीत जास्त कसा अभ्यास होईल यावर भर द्या. त्यासाठी तुम्हाला मी थोडक्यात सांगण्यासाठी बाकीच्या गोष्टी आणलेल्या आहेत. बघा, तर बघून घ्या. आधी तुम्हाला बेसिक सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला एक नागपूर विशेष जी महत्वाचे अतिसंभाव्य मला जे वाटतात ना घडामोडी, त्या तुमच्यासाठी काढून आणलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला आता 4 ऑगस्टला एक्झाम होईल तुमची. 4 सप्टेंबर ना, 4 सप्टेंबरला तुम्हाला फायदा होईल बरं का. तर आता बघा मित्रांनो, कालच आता खनकर्म महामंडळाचं जे आपलं अध्यक्ष म्हणून प्रश्न आला होता. आता विद्यार्थ्यांना कळलं सुद्धा नसेल कसं काय हा प्रश्न आला. तर ह्याच्या मागे पण लॉजिक आहे मित्रांनो. नागपूरमध्ये ह्याचं हेडक्वार्टर आहे खनकर्म महामंडळाचं, त्यामुळे आपल्याला त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत. आता पुढे तुम्हाला 2 मिनिटांनी मी ते सगळे घेणारच आहे. तुम्हाला बाकीचे महामंडळ व त्याचे अध्यक्ष पण तुम्हाला सांगून घेतो, ते तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, नाहीतर मी पीडीएफ देतो ते वाचून घ्या. ओके, आता बघा. आणि भूगोलमध्ये मित्रांनो, डोंगर नाका, थंड हवेचे ठिकाण, गड किल्ले, पर्यटन स्थळे, एवढे जे बेसिक आहेत ना ते फक्त पाहून घ्या. तुम्ही कोणतं एक पुस्तक घ्या, सौदी सरांचं घ्या, त्यामध्ये तुम्हाला जे तक्ते वगैरे दिसते त्या तक्त्यामधून तुम्ही रिव्हिजन करून घ्या तेवढ्याच गोष्टी. इतिहासामध्ये जर मी पाहिलं, वृत्तपत्रावर थोडा त्यांचा फोकस आहे. समाज सुधारकावर 1-2 प्रश्न यायला लागलेत. समाज सुधारक कुठले करायचे, सगळेच करायचे का? आता शक्य पण नाही आपल्याला सगळं करणं, बरोबर. 4 दिवसावर तुमची एक्झाम आहे. तर जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, कर्वे आहेत, महात्मा फुले आहेत, पंडित रमाबाई, ह्या जे विशेष आपले पंडित रमाबाई, सावित्रीबाई फुले, 4 ते 5 समाज सुधारक करून ठेवा. बाकी आपले नॉर्मल वृत्तपत्र आणि एक संघटना थोडेफार मी तुम्हाला सांगितलंय आणि अजून एक्झाम येईपर्यंत तुम्हाला सांगतच राहणार आहे मी. तुम्ही ते अपडेटेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. तर आता बघा, आता नागपूर विशेष तुम्हाला काही घडामोडी मी सांगणार आहे, जे आता मागील जे मी 6 शिफ्टचं अनालिसिस केलं त्या अनालिसिसनुसार मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे. त्या ठराविक गोष्टी तुम्ही नोंद करून घ्या, किंवा ही व्हिडिओ 2दा जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला त्या गोष्टी रिव्हिज होऊन जातील. ओके, तर बघा, नागपूरबद्दल जर बोलायचं म्हणलं, हे नाग नदीकाठी आहे बरोबर. आणि हे जे भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हणतात नागपूरला, हे 0 मैल, त्यालाच आपण 0 मैल म्हणतो बरोबर. नागपूर विभाग जर बघितला आपण तर त्या विभागामध्ये 6 जिल्हे आहेत बरोबर. आणि तालुके जर पाहिलं, तालुके 64. आणि नागपूरमध्ये किती तालुके म्हणले की 14. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो असं पण. ओके, तर तुम्ही ते बारीक सारीक गोष्टी लक्ष द्या, म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ पहा, गडबड करू नका. मी थोडं फास्टमध्येच घेतो कारण मला कंटेंट वाढवायचं आहे. तुम्हाला जास्त वेळ न घालवता तुमचं फास्ट रिव्हिजन कसं होईल हे एवढंच टार्गेट आहे आपलं. आता बघा, मध्य प्रदेश राज्याला पण नागपूर जिल्ह्याची सीमा लागलेली आहे बरोबर. आता पॉप्युलेशन वाईज लोकसंख्येविषयी जर आपण पाहायचं बनलं ना नागपूरचं, तर नागपूरची घनता आहे ना 470. लिंग गुणोत्तर किती आहे? 951. बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 931. आणि नागपूरची साक्षरता जी आहे ती 88.4%. ओके, जसं मी वर सांगितलं तसंच नागपूरची सीमा मध्य प्रदेश एका राज्याला लागलेली आहे बरं का. आता बघा, काल आलेला प्रश्न बघा, हे महत्वाचं आहे. काल एक आपल्याला महाराष्ट्र राज्य खाणकर महामंडळाचे अध्यक्ष कोण विचारलं होतं, ज्याचं आन्सर आशिष जयस्वाल होतं. काल मी ते गुरु म्हणून सांगितलं होतं कारण ते विद्यार्थ्यांनी आपल्याला नीट दिलं नव्हतं. काल संध्याकाळी मी थोडं ऑब्झर्व केल्यानंतर मला या गोष्टी कळल्या. तर बघा, दुसरे जे महामंडळ आहे, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, हे जे महामंडळ आहेत ना हे नागपूरमधले आहेत बरं का सर्व, म्हणून हे विशेष आहेत. अलग लक्षात, हे नागपूरचं होतं म्हणून काल प्रश्न आलं होतं. आपण एवढे भरमसाठ करत चालू घडामोडी वाचतो आणि असे प्रश्न येतात. त्याचं कारण म्हणजे काय, नागपूरची एक्झाम आहे ना, तर ते नागपूर रिलेटेड त्यांनी जास्त फोकस केलेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत प्रकाश नकुल पाटील. ओके, आता बघा, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ त्याचे अध्यक्ष कोण आहेत? मोहम्मद तारिक कुरेशी. ओके, आता इतर महामंडळ जे नागपूरमध्ये आहेत असं पण प्रश्न विचारतो खालीपैकी कोणते महामंडळ नागपूरमध्ये नाही किंवा त्याचं हेडक्वार्टर नागपूरमध्ये आहे असं पण विचारतात. तर बघा, महाराष्ट्र इतर महामंडळमध्ये महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हे पण दोन्ही नागपूरमध्ये बरोबर. हे बघा, काल या लेटर क्वेश्चन आलता. आता नेक्स्ट टाइम आपल्याला हातमागचं येऊ शकतो, गृहनिर्माणचं येऊ शकतो ना, तर त्या गोष्टी माहिती असायला पाहिजे आपल्याला, ते व्यवस्थित लक्ष द्या. आता जर मी नागपूर
मध्ये विद्यापीठ कोणते जर पाहायचं म्हटलं ना मित्रांनो आपण आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे. त्याची स्थापना कधी आहे? सरळ सरळ प्रश्न होऊ शकतो 1923, 4 ऑगस्ट 1923. कमीत कमी तुम्हाला साल तरी लक्षात राहिलं ना तरी तुम्ही ते एक्झाम प्रश्न सोडू शकता बरं का. आता बघा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे जे विद्यापीठ आहे ना ह्याची स्थापना 2000 साली 3 डिसेंबर 2000 आणि महाराष्ट्रातलं पहिलं मत्स्य विद्यापीठ आहे. त्यामुळे हे पण महत्वाचं आणि हे नागपूरमध्ये आहे ना हे सर्व विद्यापीठ. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरमध्येच आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ही सुद्धा संस्था नागपूरमध्ये आहे, जी महत्वाची संस्था आहे बरं काही पण. ओके. आता तुम्हाला बेसिक जर सांगायचं म्हटलं नागपूर येथे आपलं उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. आपलं एक हिवाळी अधिवेशन पण नागपूरला होतं. जे आपले गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी यांचं जे मतदारसंघ आहे ना दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे हे पण लक्षात ठेवा. असे अचानक प्रश्न आले की आपण तिथे कन्फ्युज व्हायला नाही पाहिजे. दक्षिण पश्चिम का दक्षिण उत्तर असं व्यवस्थित कन्फ्युज होऊ नका. चला पुढे बघा किल्ले. आता काल एक किल्ला प्रतापगड किल्ल्याबद्दल विचारलं होतं. म्हणजे आपलं फोकस आता किल्ल्यावर पाहिजे का नाही. प्रत्येक एक्झामला किल्ल्या रिलेटेड कुठले ना कुठले प्रश्न पडायला लागले. त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे किल्ले सहसा 1-2 मिनिटं लागतात बघायला, बघून घ्या. ओके. तर बघा बुटीपुरी जी आहे ना आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे आणि हा वसाहत कुठे आहे? नागपूरमध्ये. मग मी नागपूरचं सांगतो म्हणून तुम्ही फक्त नागपूरचंच बघू नका. ह्या रिलेटेड तुम्ही जे आपले सौदी सरांचं बुक म्हणा तात्याचा ठोकळा म्हणा 5 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. रिव्हिजन करून घ्या. अजून वेळ गेलेली नाही. अजून 4 ते 5 दिवसात बरंच काही होऊ शकतो. ओके. आता पुढे बघा. तर आता बघा नागपूर जिल्ह्यातले आपण औष्णिक प्रकल्प बनवणार आहोत. नागपूर जिल्ह्यातली फोकस केले त्याचा अर्थ तुम्ही नुसता नागपूर करू नका. बाकीचे पण बघून घ्या. बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपल्याला एक्झामला पुढे नेणाऱ्या गोष्टी आहेत. 5 मिनिटं लागतात. टाळमटाळ करू नका. ओके. आता बघा औष्णिक प्रकल्प खापरखेडा आणि कोराडी हे दोन्ही औष्णिक प्रकल्प जे आहेत ते नागपूरमध्ये आहेत. आणि नागपूरमध्ये पेंच जो आहे ना तो जलविद्युत प्रकल्प आहे बरं का. आणि हे उमरेड हे जे आहे ना नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला माहितच आहे पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच रिलेटेड सगळं काय आलं तर ते नागपूरमध्येच आहे. आणि मानसिंगदेव अभयारण्य एक आहे. मानसिंगदेव अभयारण्य लक्षात ठेवा. धरणं जर बघायला गेलं तोतलाडोह कामटिकेरी हे 2 धरण आहेत. बाकीचे पण धरण बघून घ्या. काल धरणाच्या जलाशयावर प्रश्न आलता. काय आलं तर शिवाजी सागर जलाशय कोयना नदीचं कोणतं जलाशय आहे म्हणून विचारलं होतं. मग आपण आता ते आलंय म्हणल्यावर त्या गोष्टीवर फोकस करायचं का बाकीच्या गोष्टीवर करायचं. तर जे आलंय त्याच्यावर करा पहिल्यांदा. बाकीच्या गोष्टी नंतर होतील. ओके. ठीक आहे. ते खाली आलंच असेल कुठं ना कुठं. मारबत महोत्सव म्हणून एक महोत्सव नागपूरमध्ये फेमस आहे. डोंगर जास्त नाहीत नागपूरमध्ये, फक्त गरमसूट डोंगर एक तेवढं फेमस आहे. ओके. तलाव जर बघायला गेलं अंबाझरी रामसागर. आता मित्रांनो विदर्भ आता नागपूर जे विदर्भात येतं ना. आता बेसिक प्रश्न येऊ शकतो विदर्भामध्ये किती जिल्हे आहेत. आपल्याला नागपूर विभागाचे माहिती आहेत बाबा 6. विदर्भात किती? 6 नागपूर विभागाचे 5 अमरावतीचे असे मिळून किती आहेत एकूण 11 जिल्हे. ओके. बेसिक गोष्टी आहेत त्या. आता बघा इतिहासा रिलेटेड मी हा एक प्रश्न महत्वाचा करून ठेवतो आलं तरी येईल. वर्धा आणि नागपूर ही त्याची गुप्त संघटना होती ना त्या संघटनेचे मुख्य लीडर कोण होते? तर हे श्रीधर परांजपे. हे खूप महत्वाचा प्रश्न खूप एक्झाम मध्ये पडून गेलेला आहे. लक्षात ठेवा ते पण तुम्ही. आता जर नागपूर मधले जर महामार्ग बघायचे म्हणले महामार्ग तर कोणते कोणते महामार्ग गेलेत बघा. हाजिरा कोलकाता जो देशातला सर्वात लांब महामार्ग आहे बरं का. तो NH6 आता 46 मध्ये त्याला नवीन बदललेलं नाव आहे NH6 46 आणि आधी 6 होतं. ते नागपूर इथून जाते बरं का आपल्या नागपूरमधून. आणि नागपूरमधून एक दुसरी महामार्ग आहे नागपूर अब्दुल्लागंज महामार्ग. ओके. NH69 हे पण लक्षात राहू द्या तुम्हाला. आणि खनिज वगैरे जर बघायचं म्हणलं दगडी कोळसा चुनखडी मॅग्नीज अभ्रक वगैरे असे खनिज मिळतात इथं. सहसा विदर्भ आणि आपल्या कोकणामध्येच खनिज सापडतात. खनिज आणि कोकणामध्ये जर बघायला गेलं तर जांबा खडक जास्त आढळतो. तर जांबा खडक विचारलं ना आपल्याला कोकण सोडून इतर जर ऑप्शन आले तर आपण डायरेक्ट इलिमिनेट करून टाकू शकतो ते कारण ते कोकणात सापडतं. ओके. हा ठीक आहे. आता पुढं तर तोतला तो जलाशय जे आहे ना नागपूरमधलं त्याचं जे जलाशयाचं नाव आहे ती मेघदूत आहे बरं का. लक्षात राहा. ते गडबडीत राहून गेलं असेल. आणि नागपूर पहिला डिजिटल जिल्हा आहे महाराष्ट्राला. कधी केलंय? 2016ला. ओके. हा तर काय बरं का मित्रांनो आता हे झाले आपल्याला GK GS रिलेटेड गोष्टी. आता मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता आणि गणित ह्याचा पण व्हिडिओ आता लगेच अपलोड होईल बरं का. ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ते बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून जे नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यावर लवकर पोहोचतील. आणि जे बाकी सर्व गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. हे आपले जे नोट्स आहेत ते तर वाचाच. आणि जे ह्या टॉपिकला मी टच केले त्या टॉपिक रिलेटेड सर्व गोष्टी रिवाइज करून घ्या. ओके. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लिंकमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप लिंक टाकतो. आता टेलिग्राम काय बंद पडणार आहे म्हणून ते आपोआप चालू ते राहू द्या. आपण व्हॉट्सअपवर मी तुम्हाला लिंक पाठवतो. ती लिंक तुम्ही काय करा ते चॅनल फॉलो करून ठेवा.
तुम्हाला जे PDF आहेत ना सर्व त्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटतील आणि सबस्क्राईब करून ठेवा. जे आता तुम्हाला दोन इतिहास मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता याच्या रिलेटेड पण तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील. तर मित्रांनो, तुम्हाला ऑल द बेस्ट येणाऱ्या एक्झामसाठी. ओके, बिंदास पेपर सोडवा. ऑल द बेस्ट. थँक्यू.